नमस्कार शेतकरी मित्रांनो, महसूल व वन विभागाने असा एक शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार आहे आणि त्याच मदत निधीबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांना नेमका किती मदत निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत ऐकायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे, म्हणजे नेमका तुम्हाला मदत मिळणार की नाही हेही तुमच्या लक्षात येईल। कारण त्यावेळेस जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर नक्कीच तुम्हाला मदत मिळणार आहे। तत्पूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, लाईक केल्यावर हाईप करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती आणि यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, शेती पिकांचं नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत निधी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे 22 जुलै 2025 रोजी निर्गमित झालेला। आता मित्रांनो, या शासन निर्णयानुसार फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भ क्रमांक 3 ते 8 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। आता मित्रांनो, आपल्या भागात ही अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस गारपीट झाली होती का हे सुद्धा नक्कीच कमेंट करा। आता त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय असा आहे, फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 337,41,43,53,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्या भागात जर आपलं नुकसान झालेलं असेल, मग ते अतिवृष्टी असो किंवा पूर असो किंवा जे काही शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर त्याबाबत ही मदत मिळणार आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म 11 यांनी हा निधी वितरित करावा। आता हा कोणकोणत्या जिल्ह्यात वितरित होणार हे सुद्धा आपल्याला सविस्तर बघायचं आहे, म्हणजे नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती, म्हणजे यासोबत एक प्रपत्र जोडलेलं आहे लाभार्थ्यांचं, त्याबद्दलही माहिती बघायची आहे आपल्याला। काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी आणि कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती म्हणजे डबल मदत होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। आता नेमका कोणकोणत्या जिल्ह्यात किती निधी आलेला आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघा, एप्रिल 2025 मध्ये जो काही कालावधी होता त्यावेळेसची जी अतिवृष्टी झाली होती, तर त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये 40.24 लक्ष, परभणी जिल्ह्यामध्ये 39.68 लक्ष, हिंगोली जिल्ह्यामध्ये 3.15 लक्ष, नांदेड जिल्ह्यामध्ये 10.07 लक्ष, बीड जिल्ह्यामध्ये 19.7 लक्ष, लातूर जिल्ह्यामध्ये 67.21 लक्ष,
तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 64.83 लक्ष म्हणजेच 244.88 लक्ष हा मराठवाडा विभागाकरिता आलेला आहे। त्यानंतर मे 2025 मधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 88.34 लक्ष, जालना जिल्ह्यामध्ये 307.59 लक्ष, परभणी जिल्ह्यामध्ये 154.8 लक्ष, हिंगोली जिल्ह्यामध्ये 36.08 लक्ष, तर नांदेड जिल्ह्यामध्ये 355.64 लक्ष, बीड जिल्ह्यामध्ये 2881.16 लक्ष, लातूर जिल्ह्यामध्ये 1085.25 लक्ष, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 837.02 लक्ष असा एकूण 5998.20 लक्ष निधी आलेला आहे। त्यानंतर आहे मित्रांनो पुणे विभाग। तर पुणे विभागामध्ये एप्रिल 2025 व मे 2025 पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो 96.77 लक्ष आणि 2596.07 लक्ष, आणि एप्रिल 2025 मे 2025 सातारा जिल्ह्यामध्ये 15.86 लक्ष 791.50 लक्ष। त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये 2025 मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 25.03 लक्ष, त्यानंतर 119.83 लक्ष आणि मे मध्ये 42.59 लक्ष। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे मध्ये जे नुकसान झाली होती त्यामध्ये 44.50 लक्ष, 4043.45 लक्ष। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे 2025 मध्ये 4.47 लक्ष, 1.81 लक्ष, 345.39 लक्ष म्हणजे एकूण 8127.27 लक्ष एवढा निधी पुणे विभागासाठी आलेला आहे। त्यानंतर नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये एप्रिल 2025 मध्ये नाशिक जिल्ह्याकरिता 381.22 लक्ष, धुळे जिल्ह्याकरिता 1143.09 लक्ष, नंदुरबार जिल्ह्याकरिता 90.4 लक्ष आणि जळगाव जिल्ह्याकरिता 453.17 लक्ष, तर अहिल्यानगर जिल्ह्याकरिता 718.46 लक्ष असा एकूण 2786.34 लक्ष हा निधी आलेला आहे। त्यानंतर मे 2025 मध्ये जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी नाशिक जिल्ह्यासाठी 2209.94 लक्ष, धुळे जिल्ह्याकरिता 356.53 लक्ष, नंदुरबार जिल्ह्याकरिता 43.91 लक्ष, जळगाव जिल्ह्याकरिता 1996.16 लक्ष, अहिल्यानगर जिल्ह्याकरिता 1174.20 लक्ष असा एकूण 5780.74 लक्ष, तर एकूण नाशिक विभागासाठी 8567.08 लक्ष एवढा निधी आलेला आहे। त्यानंतर आहे मित्रांनो कोकण विभाग। कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025 मध्ये 3.68 लक्ष, तर 11.55 लक्ष, आणि एप्रिल 2025 मध्ये ठाणे जिल्ह्यासाठी 27.56 लक्ष, पालघर जिल्ह्यासाठी 16.44 लक्ष, रायगड जिल्ह्यासाठी 68.16 लक्ष, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 3.04 लक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 9.15 लक्ष असा एकूण 124.35 लक्ष निधी आलेला आहे। आता मे 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्याबद्दल ठाणे जिल्ह्यासाठी 20.3 लक्ष, पालघर जिल्ह्यासाठी 578.67 लक्ष, रायगड जिल्ह्यासाठी 162.59 लक्ष, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7.07 लक्ष, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 30.03 लक्ष असा एकूण 798.66 लक्ष मे महिन्याचा आहे, तर एकूण 938.24 लक्ष एवढा निधी कोकण विभागासाठी आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो अमरावती विभाग। अमरावती विभागातील एप्रिल 2025 करिता अमरावती जिल्ह्याला 177.12 लक्ष, अकोला जिल्ह्याला 2.22 लक्ष, बुलढाणा जिल्ह्याला 417.39 लक्ष असा एकूण 596.73 लक्ष हा एप्रिल महिन्याचा निधी आहे। तर मे 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यापोटी अमरावती जिल्ह्यासाठी
2566.52 लक्ष, अकोला जिल्ह्यासाठी 1317.08 लक्ष, यवतमाळ जिल्ह्यासाठी 834.47 लक्ष, बुलढाणा जिल्ह्यासाठी 1138.11 लक्ष, वाशिम जिल्ह्यासाठी 166.2 लक्ष, असा एकूण 6022.38 लक्ष हा मे महिन्यात जे काही नुकसान झालं होतं त्यापोटी, आणि 6619.11 हा एकूण निधी अमरावती विभागासाठी आलेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये एप्रिल 2025 आणि मे 2025 यामध्ये भंडारा जिल्ह्याचं नुकसान झालं होतं 20.32 लक्ष आणि 306.27 लक्ष. तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये एप्रिल 2025 आणि मे 2025 मध्ये 7.83 लक्ष आणि 25.21 लक्ष एवढा निधी नागपूरसाठी. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये एप्रिल 2025 आणि मे 2025 मध्ये 8.71 लक्ष आणि 147.77 लक्ष. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये एप्रिल 2025 आणि मे 2025 मध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यापोटी एप्रिलसाठी 1184.91 लक्ष आणि मे करिता 522.64 लक्ष एवढा निधी गोंदिया जिल्ह्यासाठी आलेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्च एप्रिल मे या तिन्ही महिन्यामध्ये 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यापोटी 127.43 लक्ष आणि 67.17 लक्ष, 438.27 लक्ष एवढा निधी गडचिरोलीसाठी आलेला आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मार्च 2025, एप्रिल 2025 आणि मे 2025 या तिन्ही महिन्यामध्ये 25.83 लक्ष मार्चकरिता, 88.79 लक्ष एप्रिलकरिता आणि 520.48 लक्ष मेकरिता जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी आलेला निधी आहे. असा एकूण 3491.63 लक्ष आणि एकूण 33,741.53 लक्ष एवढा निधी हा नागपूर विभागाकरिता आलेला आहे. असा हा शासन निर्णय होता. मित्रांनो आपल्याला जर सविस्तर आपल्या जिल्ह्याची माहिती बघायची असेल तर हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि यानंतर आपण सविस्तर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यासाठी किती निधी आलेला आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.